नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपण पाहूया. 9 नंबरचं चॅप्टर आहे, चालू आहे ऑप्टिक्स. त्याच्यामध्ये पार्ट नंबर 9 चालू आहे. आपल्याला थिन प्रिझमसाठी आपल्याला अँग्युलर डिस्पर्शन आणि मेन डेव्हिएशन आपल्याला काढायचं आहे. अँग्युलर डिस्पर्शन आणि मेन डेव्हिएशनचा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. मीन डेव्हिएशन कशा पद्धतीने काढतो ही आकृतीनुसार आपण पाहिलेलं आहे. या आकृतीमध्ये व्हाईट लाईट जर तीन प्रिझम मधून या ठिकाणी पास आउट झाला तर या ठिकाणी दोन रेस तयार होतील, एक रेड कलरचा आणि दुसरा व्हायलेट कलरचा. असे दोन कलर या ठिकाणी फॉर्म्स होतील. मग या ठिकाणाहून हा स्ट्रेट या ठिकाणी मीट झाल्यासारखा दिसेल आणि या ठिकाणी त्याचं काय झालेलं आहे, डेव्हिएशन अँगल. रेड साठीचा काय होईल, इथून एवढा जो काय अँगल असेल हा काय होईल, रेड कलरचा असेल तर हा काय असेल, व्हायलेट कलरचा डेव्हिएशन अँगल असेल. म्हणजे डेल्टा आर आणि डेल्टा व्ही काय असेल, मोठा आहे, डेल्टा आर लहान असेल. मग या दोन एक्स्ट्रीम कलरचा जर का आपण डिफरन्स काढला तर या दोन्ही मध्ये किती डिस्पर्शन झालेलं आहे, हे डिस्पर्शन आपल्याला अँग्युलर डिस्पर्शन काढता येईल. अँग्युलर डिस्पर्शन म्हणजेच काय, इट इज द डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम कलर्स ऑफ द डेव्हिएशन अँगल. दोन एक्स्ट्रीम कलरच्या डेव्हिएशन अँगलचा जो काही डिफरन्स असेल त्याला आपण काय म्हणलेलं आहे, दिस इज कॉल्ड अँग्युलर डिस्पर्शन. आता हे अँग्युलर डिस्पर्शन इन जनरल कसं लिहिता येईल, तर जो मोठा डेव्हिएशन असेल 2-1 करता येते. डेल्टा 2 मायनस डेल्टा 1 is a two extreme color 1 and 2. 2 is a larger greater than, so delta 2 minus delta 1. That difference is the dispersion of a thin prism. आता या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला डेल्टा व्ही आर म्हणजेच काय, डिस्पर्शन कशाचं, थिन प्रिझमचं. डेल्टा व्ही आर कसं लिहिता येते, डेल्टा व्ही आर म्हणजेच डेल्टा व्ही मायनस डेल्टा. थिन प्रिझम असो किंवा प्रिझम असो, त्याचा आपल्याला अँग्युलर डिस्पर्शन जर का काढायचं असेल तर त्यासाठी काय फॉर्म्युला यूज करता येईल आपल्याला, डेल्टा व्ही आर म्हणजे डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. आता आपल्याला या ठिकाणी डेल्टा व्ही कसं काढता येईल, डेल्टा व्ही अँगल किती आहे या ठिकाणी आपल्याला काढण्यासाठी आपण काय कन्सिडर केलं की ज्या वेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हायलेटचा एन व्ही असेल आणि रेडचा एन आर असेल, आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतलं. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, मागे आपण तीन प्रिझम साठी जो फॉर्म्युला काढलेला आहे, डेल्टा व्ही इक्वल टू ए n-1 हा फॉर्म्युला काढलेला आहे. त्या फॉर्म्युल्यानं आपल्याला काय करता येते, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर हा फॉर्म्युला आपल्याला काय करता येतो, सॉल्व करता येईल. ठीक आहे ना. आता डायरेक्टली आपल्याला हा फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहिता येईल, डेल्टा व्ही आर कसा लिहिता येईल, डेल्टा व्ही आर म्हणजेच काय, अँग्युलर डिस्पर्शन. हे अँग्युलर डिस्पर्शन आपल्याला कसं लिहिता येईल, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर लिहिता येईल असं. मग आता डेल्टा व्ही आपल्याला कसं काढता येईल, डेल्टा व्ही कसं काढता येईल, एनी डेव्हिएशन अँगल आपल्याला माहिती आहे, आय प्लस ई इक्वल टू ए प्लस डेल आय. हा फॉर्म्युला लक्षात आहे, आय प्लस ई इक्वल टू ए प्लस डेल डेव्हिएशन अँगल. या ठिकाणी ए म्हणजेच काय येईल, R1 प्लस R2 2R, आय प्लस आय म्हणजे या ठिकाणी 2I येईल, 2I इक्वल टू ए प्लस डेल याच्यावरून आय इक्वल टू ए प्लस डेल डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला आपण त्या अँगलचं रिलेशन्स पाहिलेलं आहे. मग आता हा डेल अँगल कशा कशाशी रिलेटेड आहे, आय प्लस ई आणि ए सी रिलेटेड आहे अँगल. मग हा अँगल आपण कशा पद्धतीने काढला, तीन प्रिझम मधलं इक्वेशन्स काय काढलेलं आहे, तीन प्रिझमचं इक्वेशन काय आलेलं आहे, डेल्टा कसा काढलेला आहे,
ए एन मायनस वन, कोणता डेल्टा कसा काढला, ए एन मायनस वन, ए एन मायनस वन, ए एन मायनस वन, आपण हा फॉर्म्युला काढला. आता डेल्टा व्ही साठी कसा लिहिता येईल या ठिकाणी, डेल्टा व्ही ला काय लिहिता येते, ए ला अँगल ऑफ प्रिझम बदलला का, तीच प्रिझम आहे, फक्त रेड कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असेल आणि व्हायलेट कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असेल. मग ए काय लिहिता येते, एन व्ही मायनस वन, कशाचा झाला, डेल्टा व्हीचा. म्हणजे इथं जर आपण डेल्टा व्ही घेतलं तर एन व्ही मायनस वन होईल का व्यवस्थित. त्यानंतर डेल्टा आर साठी काय लिहिता येईल, एन आर मायनस वन लिहिता येईल. आता लिहून टाकतो इथं, लिहू या ठिकाणी वर, या ठिकाणी लिहितो, हे लक्षात आलं. मग आता याला वजाबाकी करू, एन आर मायनस वन पा एन व्ही, इथं एन व्ही मायनस ए, पुन्हा मायनस एन आर, मायनस मायनस प्लस ए मायनस ए कॅन्सल झालं. रिमेनिंग काय राहील या ठिकाणी, लिहून टाकू, रिमेनिंग काय आलं, डेल्टा व्ही बरोबर डेल्टा व्ही आर बरोबर काय लिहिता येईल, डेल्टा व्ही आर बरोबर ए एन व्ही मायनस काय आलं, ए एन व्ही मायनस, मायनस ए एन आर, ए काढून टाकू बाहेर आपण, एन व्ही मायनस एन आर, आलं का, डेल्टा व्ही आर. म्हणजेच काय झालं, हे अँगुलर डिस्पर्शन, हे झालं अँगुलर डिस्पर्शन. आपल्याला काढता येते ज्यावेळेस पॉली क्रोमॅटिक लाईट म्हणजे व्हाईट लाईट, ज्याच्यामध्ये खूप कलरचे वेवलेंथ असतात, खूप कलर म्हणजे 7 कलरचे वेवलेंथ असतात, ते जर पास झाले तर याच्यामधून 7 वेगवेगळे कलर तयार होतात. या 7 पैकी आपल्याला काय करायचं आहे, व्हायलेट आणि रेड हे दोन एक्स्ट्रीम टोकाचे कलर्स आहेत. तर पहिल्यांदा रेड कलरचा डेव्हिएशन अँगल काढला, डेल्टा आर आला. व्हायलेट कलरचा डेव्हिएशन अँगल काढला, डेल्टा व्ही आला. मग डेल्टा व्ही आणि डेल्टा आर आपण मॅथमॅटिकली काढला, हा डेल्टा व्ही झाला, हा डेल्टा आर झाला. त्याची वजाबाकी केली तर डिस्पर्शन मिळालं आपल्याला, अँगुलर डिस्पर्शन. 3 प्रिझमचं अँगुलर डिस्पर्शन मिळालं. आता आपल्याला काढायचं आहे याच्यामध्ये मीन डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन म्हणजे काय, याच्यामधला कलर, दोघांमधला मधला कलर कोणता येतो ऍक्च्युअली, हा मधला कलर. मीन डेव्हिएशन काढत असताना सूत्र काय लिहिता येते पहा, 2 कलर एक्स्ट्रीम टोकाचे कलर दिलेले असतील तर काय लिहिता येते, मीन, डेल्टा मीन बरोबर काय लिहिता येते, डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर डिवायडेड बाय 2. आणि हे कशाच्या बरोबर असते, येलो कलरच्या डेव्हिएशन बरोबर. याच्यामध्ये कुठेतरी सेंटर मध्ये येलो कलर, पिवळ्या कलरची रेषा असते, येलो कलरच्या लाईन बरोबर काय असतो, हा मीन डेव्हिएशन. म्हणजे मीन डेव्हिएशन कसा काढता येईल, आपल्याला येलो कलर माहिती नसेल तर डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर डिवायडेड बाय 2 करा, डिवायडेड बाय 2 करा. म्हणजे हे किमती टाका, आता डेल्टा व्ही आणि डेल्टा आर ची किंमत टाकून इक्वेशन काढा. हे जनरल इक्वेशन झालं, दिस इज युअर जनरल इक्वेशन. ह्या इक्वेशन द्वारे आपल्याला डेल्टा व्ही ची किंमत काढता येते. आता डेल्टा वाय ची किंमत कशी काढता येईल, डेल्टा मीन म्हणजेच काय लिहिता येईल त्याला, डेल्टा वाय बरोबर ए एन वाय मायनस 1 लिहिता येईल. ए एन वाय मायनस लिहू आपण, ए एन वाय मायनस 1.
इज अ मीन डेविएशन. आता पाहूया आपण पुढचं आर्टिकल. या ठिकाणी पुढच्या आर्टिकल मध्ये आपल्याला डिस्पर्सिव्ह पॉवर काढायचा आहे. काय काढायचं आहे? डिस्पर्सिव्ह पॉवर. कसा काढणार आहोत आपण डिस्पर्सिव्ह पॉवर? डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे काय सांगता येईल की किती डिस्पर्शन झालेलं आहे आणि त्याला आपण मीन डिवाइड केलं तर काय येईल? डिस्पर्सिव्ह पॉवर. इट इज अ रेशो ऑफ अँगुलर डिस्पर्शन टू मीन डेविएशन. काय म्हणलं? इट इज द angular dispersion. It is a ratio of angular dispersion delta VR to mean deviation. मग आता काढता येईल आपल्याला डिस्पर्सिव्ह पॉवर. या ठिकाणी पुढचं आर्टिकल आहे डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर आपण कशा पद्धतीनं काढतो? हेच आता सेम उदाहरण. डिस्पर्सिव्ह पॉवर आपल्याला काढायचं आहे. तर डिस्पर्सिव्ह पॉवर नेक्स्ट काय? डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर इज अ रेशो ऑफ अँगुलर डिस्पर्शन डिवाइडेड बाय मीन डेविएशन. आता अँगुलर डिस्पर्शन म्हणजे काय? डिस्पर्सिव्ह पॉवर आपल्याला कोणत्या चिन्हाने लिहिता येईल? W या चिन्हाने लिहिता येईल. इन जनरल आपल्याला कसं लिहिता येईल त्याला? जनरल फॉर्म्युला अँगुलर डिस्पर्शन डेल्टा V मायनस डेल्टा R डिवाइडेड बाय डेल्टा V प्लस डेल्टा R डिवाइडेड बाय. हे झालं मीन डेविएशन. याला म्हणायचं मीन डेविएशन. दिस इज अ मीन डेविएशन. म्हणजे काय लिहिता येते? W इक्वल डेल्टा V मायनस डेल्टा R. काय लिहिता येते? आपण काढलं इक्वेशन. आताच काढलं. काय काढलेलं आहे? ये NV मायनस NR. कसं चाललं? डेल्टा V मायनस डेल्टा R. ये NV मायनस NR डिवाइडेड बाय मीन डेविएशन ये NY मायनस 1 आलं. याच्यातलं ये कॅन्सल झालं. काय येईल? NV मायनस NR डिवाइडेड बाय NY मायनस 1. हे काय झालं तुमचं? डिस्पर्सिव्ह पॉवर. कशाचा डिस्पर्सिव्ह पॉवर काढला आपण? प्रिझमचा डिस्पर्सिव्ह पॉवर किती आहे? डिस्पर्शन झालं त्या डिस्पर्शनचा पॉवर आपण W ने रिप्रेझेंट केलेला आहे. W इक्वल टू NV मायनस NR डिवायडेड बाय NY. या पद्धतीनं आपल्याला डिस्पर्सिव्ह पॉवर काढता येईल. एक उदाहरण सोडवलेलं आहे. ते सोडवलेलं उदाहरण पाहून घ्या. या पद्धतीनं आपल्याला डिस्पर्सिव्ह पॉवर काढता येतं. म्हणजे हे कशासाठी दिलेलं आहे? प्रॉब्लेम सॉल्विंग दी प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला या पद्धतीचे उदाहरण आपल्याला सोडवता येतात. आता पाहूया आपण काही नॅचरल फेनॉमेना होतात. नॅचरल फेनॉमेना ड्यू टू द सनलाइट. आता पुढचं आर्टिकल आहे नॅचरल फेनॉमेना ड्यू टू द सनलाइट. सूर्यकिरणामुळे कोणकोणते नॅचरल फेनॉमेना आपल्याला पाहायला मिळतात? बऱ्याच नॅचरल फेनॉमेना आहेत की जे आपल्याला भास होतात. काही काही गोष्टीचे त्या ठिकाणी भास होतात. ज्यावेळेस आपण ट्रॅव्हलिंग करत असतो आणि विंटर किंवा समर सीझन असेल. समर म्हणजे काय? हॉट सीझन असेल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जनरली काय दिसेल? सम नॅचरल फेनॉमेना. दॅट इज द आर्टिकल सम नॅचरल फेनॉमेना. या नॅचरल फेनॉमेना मध्ये आपण पाहतो की मिराज. मिराज काय आहे? त्याला आपण मृगजळ म्हणतो. मायाजाळ किंवा मृगजळ आपल्याला
त्या ठिकाणी भासल्या जाते. असं मृगजळ आपल्याला का दिसतं याचं रिझन किंवा एक्सप्लेनेशन आपल्याला काही सांगता येईल का? समजा या ठिकाणी खूप दूरवरच्या अंतरावर एखादी बिल्डिंग असेल, परंतु ही बिल्डिंग ज्या सूर्यकिरणामुळे काय होईल की या ठिकाणाहून त्याचं काय होईल, रिफ्रॅक्शन होत होत या ठिकाणी, आणि पाहणारा कसं होईल, या ठिकाणी त्याची प्रतिछाया तयार होईल आणि ती या पद्धतीनं आपल्याला दिसेल. या पद्धतीनं आपल्याला त्याची प्रतिछाया आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या जाईल. हे दिसण्याचं कारण काय, नीरस दिसण्याचं कारण काय, की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होते की ऊन खूप असतं, त्यामुळं काय होते की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण पाहिलेला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टर्म काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो, स्लाइटली चेंज होतो, स्लाइटली चेंज होतो. कशामुळे, हॉट समरमुळे काय होईल, गरमीमुळे काय होईल, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे एअरचा, एअर मध्ये ड्रायनेस येते, एअर मध्ये भरपूर वेगवेगळ्या पदार्थ त्या ठिकाणी मिक्स केलेले असतात, त्यामुळे काय होईल की प्रत्येक वेळेस याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होईल, चेंज होईल. या ठिकाणी चेंज, खाली ज्या वेळेस काय असेल, खूप गरम असेल, तसं तसं वर काय होईल, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डेन्सर होत जाईल, मोर डेन्सर होत जाईल, वर जसा जसा जाईल डेन्सर होत. त्यामुळं काय होईल, प्रत्येक वेळेस त्याचं रिफ्रॅक्शन होईल. एखाद्या वस्तूची इमेज जी आहे ती रिफ्रॅक्शन होईल. मग कुठंतरी खूप दूरवरच्या अंतरावरची वस्तूचं रिफ्रॅक्शन होतं, या ठिकाणी रिफ्रॅक्शन होतं, आणि आपण त्याच्या पलीकडे असतो, ते रेज काय होतात, त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होतात, या ठिकाणी रिफ्लेक्ट होतात, आणि रिफ्लेक्टेड रेज काय होतात, परत याचं काय होते, रिफ्रॅक्शन होते. आणि त्यामुळे काय होईल, आपण दूर जात असताना आपल्याला काय दिसेल की रोडने जात असताना स्मूथ रोड असतो, रोड काय असतो या ठिकाणी, स्मूथ सरफेस. स्मूथ सरफेसवर काय होते, रिफ्लेक्शन फेनॉमेना होते. काय होईल, रिफ्लेक्शन फेनॉमेना. म्हणजे दूरच्या अंतरावर आपल्याला रोड असं सरळ जाताना दूरच्या अंतरावर अरे समोर तळ असल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी दिसलं जाईल, परंतु ऍक्च्युअली तळ त्या ठिकाणी नसते, किंवा ऍक्च्युअली झाड त्या ठिकाणी नसते, परंतु झाडाची प्रतिकृती आपल्याला दूरच्या अंतरावर त्या ठिकाणी दिसलं जाते. म्हणजे हे खूप दूरच्या अंतरावरचं झाड आहे, परंतु ते झाड आपल्याला कुठं दिसेल, रोडच्या मध्यभागी दिसेल, किंवा तळ साचल्यासारखं आजूबाजूला तळ असेल, किंवा पाणी झालेलं असेल, वेट दिसेल आपल्याला त्या ठिकाणी. अरे समोर पाणी दिसायला लागलं त्या ठिकाणी, म्हणजे पाणी जे काय असेल ते काय होईल की वरच्या मीडियमचा जो काही त्याची जी काही रिफ्लेक्टिंग इमेज तयार होते, ही इमेज काय होते, या ठिकाणी रिफ्लेक्ट तयार होणे, इमेज तयार होते. ही इमेज कुठे तयार होईल, या ठिकाणी तयार होईल, आणि ही इमेज रिफ्लेक्ट झालेली आपल्याला कशी भासल्या जाईल, या ठिकाणी असेल. आणि आपण त्या ठिकाणी जवळ पोहोचलो तर त्या ठिकाणी आपल्याला ती इमेजच दिसणार नाही. देर इज अ नो इमेज. वाय दिस इज हॅपन, बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शुड बी चेंजेस. ग्राउंड पासून जसं जसं वर वर जाईल तसं तसं काय होईल, खालच्या बाजूला हवा गरम होईल, सूर्याच्या किरणामुळे ते काय होईल, खूप गरम होईल, हॉटनेस होईल. आणि सूर्य जर डोक्यावर आलेला असेल तर वरचे ढग जे असतात त्याची इमेज आपल्याला खाली पडल्या जाते, आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतो, तो प्लॅटफॉर्म जो आपल्याला दिसतो तो स्मूथ सरफेस असल्यामुळे आपल्याला काय दिसेल, अरे समोरच्या ठिकाणी आपल्याला तळ दिसेल. जर आपण डेझर्ट वाळवंटामध्ये गेलेलं असेल तर आपल्याला समोर अरे काय समोर एकदम तळच आहे ना इथं म्हणतो आपण, आणि तिथे गेलं की तळ आपल्याला दिसणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, मृगजळ आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे काय होईल की सँड मध्ये त्याची इमॅजिनरी काय होईल,
इमेज त्या ठिकाणी पडेल, परंतु ती रिफ्लेक्शन कुठून झालेलं आहे, याची जी काही इमेज तयार होते ते रेज काय होतात, रिफ्रॅक्ट होतात. वेगवेगळ्या मीडियम मधून ते रेज असे पास होत जातात. पास होत 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 काय होईल, त्या ठिकाणी रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन फेनॉमेना होत जाईल. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत जाईल. आणि रिफ्लेक्शन झाल्यामुळं काय होईल की ती इमेज आपल्याला, अरे इथं इमेज आहे, मग इथून गेलं, अरे ही इथं इमेज दिसायला लागली. म्हणजे या ठिकाणी काय होईल की रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ह्या दोन्ही प्रोसेस त्या ठिकाणी झालेल्या दिसतात. ते रिफ्लेक्ट आपल्या डोळ्यावर पडलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी इमेज पडली आणि ती रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यावर पडली इमेज, आणि त्यामुळं काय दिसलं आपल्याला, त्या ठिकाणी मिराज इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी जाणवल्या जाते. हे कशामुळे जाणवलं गेलं, कारण त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला. म्हणजे लाईट ज्या ठिकाणी पास होतो त्या याच्यामध्ये कॉन्स्टंट जर मीडियम असेल तर आपल्याला ती इमेज दिसणार नाही, दूरची इमेज आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. तर आपल्याला अगदी त्याच्या जवळपास असलेल्या इमेजेस आपल्याला त्या ठिकाणी दिसतील, परंतु दूरची इमेज त्या ठिकाणी तळं वगैरे आपल्याला दिसणार नाही. हे तळं का दिसणार नाही, कारण त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झालेला असतो. आणि हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाल्या कारणानं त्या ठिकाणी काय होतो, रेज हा प्रपोगेट होतो. हाईट पासून, ॲटिट्यूड पासून तो रेज काय येतो, खाली 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 येत जातो. म्हणजे तो काय होतो, डेन्सर डेन्सर होत जातो. जसा जसा वर जाईल तसा तसा मोर डेन्सर होत जाईल. या ठिकाणी खाली डेन्सर आहे, मोर वर जाऊन काय होईल, तो रिअर मीडियम त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे घट्ट होता होता तो काय होईल, वर जाता जाता तो रेरिफिकेशन होईल. वरची हवा काय होईल, एकदम ड्राय होईल, त्याचं मीडियम ड्राय होईल, आणि आतमध्ये काय खाली काय असेल, डेन्सर होत जाईल. म्हणजे या ठिकाणी बाष्पीभवन असेल पाण्याचं, ग्राउंडला बाष्पीभवन जास्त होते, त्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी डेन्सर मीडियम जास्त तयार होतो. जसं जसं वर वर जात जाईल तसं तसं हा डेन्सर मीडियम काय होत जातो, कमी कमी विरळ होत जातो. आणि त्यामुळं काय होते, हवा कोरडी कोरडी होत झाल्यामुळं त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो, स्लाइटली डिक्रीजेस. जसं आपण वरच्या दिशेने जाऊ तसा तो काय होईल, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स स्लाइटली काय होतो, चेंज होत जातो. आणि हा या रिझनमुळे आपल्याला ऑनवर्ड्स आफ्टर बेंडिंग कंटिन्युअस ड्यू टू द denser air as a result for an observer it appears to be coming from below. त्यामुळे आपल्याला काय वाटेल की तू खूप खालून रेज येत असतात. जसं आपण वरून पाहताना तो काय होईल, येताना बिलो खूप खाली गेल्यासारखा वाटेल, तळाला गेल्यासारखा वाटेल. आणि त्यामुळं आपल्याला काय जाणवल्या जाते की त्या पद्धतीच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला चेंज झाल्यामुळं, मीडियम मध्ये चेंज झाल्यामुळं आपल्याला काय दिसेल, या पद्धतीचा आपल्याला मिराज दिसेल. आणि त्यामुळे आपल्याला काय दिसणार आहे, त्या रिफ्लेक्शन फ्रॉम ॲन इमॅजिनरी वॉटर सरफेस. आपल्याला त्या ठिकाणी इमॅजिनरी वॉटर सरफेस आपल्याला त्या ठिकाणी भासल्या जातो. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, मिराज इफेक्ट. दॅट इज अ नॅचरल फेनॉमेना विच ऑकर्स ड्यू टू द चेंजिंग ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड वी हॅव टू गेट इन द imaginary water pond or water surface or it is wet. ओल्या असल्यासारखा रस्ता आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या जातो. दिस इज द रिझन. आता आपण रेनबो पाहिलेला, रेनबो म्हणजे काही इंद्रधनुष्य कलर तुम्ही जो पाहिलेला आहे, हा साधारणतः सूर्योदय किंवा सूर्यास्ताला दिसतो, मध्यान्हाला दिसत नाही त्या ठिकाणी.
आता आपण पाहणार आहोत की रेनबो म्हणजे काय सांगता येईल रेनबो इज अन आय कॅचिंग फेनॉमेना ड्यू टू द रेन्स अँड सनलाईट. म्हणजे या ठिकाणी रेन आणि सनलाईट याचा संबंध आला. रेन ज्यावेळेस फॉलिंग होत असताना एका ड्रॉप्सच्या रूपामध्ये फॉल होतो आणि हा ड्रॉप कसा असतो, स्पेरिकल इन नेचरमध्ये ड्रॉप असतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे पहा की आपल्याला रेनबो कशा पद्धतीनं दिसेल आणि रेनबो दिसण्याची कारण काय असतात या ठिकाणी. व्हॉट इज द फॅक्ट टू बी एक्सप्लेन आर इट इज सीन ड्युरिंग द रेन्स अँड ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द सनलाइट. रेनबो दिसण्याचे किंवा इंद्रधनुष्य का दिसतात, कारण आपल्याला इंद्रधनुष्य दिसण्यासाठी सूर्य आणि जी काही रेन चालू आहे हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असायला पाहिजे, अपोजिट साइडला. नंबर 1 फॅक्ट. दुसरा फॅक्ट असं सांगता येईल की इट इज सीन ओनली ड्युरिंग मॉर्निंग अँड इव्हनिंग अँड नॉट थ्रू द डे. दिवसभर दिसणार नाही तुम्हाला रेनबो, हा सकाळी आणि संध्याकाळी दिसेल. ज्या वेळेस सूर्य हा हॉरिझॉन वर असेल त्याच वेळेस आपल्याला दिसेल. हॉरिझॉन केव्हा असेल, सूर्योदय किंवा सूर्यास्तामध्येच त्या ठिकाणी आपल्याला काय दिसेल, रेनबो दिसेल. तिसरं काय सांगता येईल, इन द कॉमनली सीन रेनबो रेड आर आउटसाइड अँड व्हायलेट आर इनसाइड. त्या रेनबोचं आपण जर का निरीक्षण केलं तर रेड कलर हा वरच्या बाजूला असेल आणि व्हायलेट कलर हा खाली असेल. म्हणजे दिसताना वर रेड कलर दिसेल आणि खाली काय दिसेल, व्हायलेट कलर त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर चौथा पॉइंट काय सांगता येते, इन द रिअरली ऑकरिंग कॉन्सेंट्रिक सेकंडरी रेनबो. दुसरा प्रकारचा त्या प्रायमरी रेनबो मध्ये दिसेल. परंतु आणखी एक असं लक्षात आलं की सेकंडरी रेनबो मध्ये काय दिसेल, त्याच्या विरुद्ध सिक्वन्स दिसेल. व्हायलेट वर दिसेल आणि रेड खाली दिसेल, अपोजिट दिसेल, एकमेकांच्या अपोजिट दिसू शकतो या ठिकाणी. तसंच आपल्याला पाचवी फॅक्ट काय सांगता येते, इट इज इन द फॉर्म ऑफ आर्क ऑफ सर्कल. एक आर्क ऑफ सर्कल म्हणजे कर्व इंद्रधनुष्याच्या कमानी सारखा दिसतो, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, इंद्रधनुष्य कलर म्हणलं, त्यालाच आपण रेनबो असं म्हणतो. कम्प्लीट सर्कल कॅन बी सीन फ्रॉम अ हायर ॲटिट्यूड. म्हणजे कम्प्लीट सर्कल केव्हा दिसेल आपल्याला, खालून दिसणार आहे का, नाही. जसं जसं तुम्ही वर जाल, विमानामध्ये जाल, थोड्या उंचीवर जाल, तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे गोल आहे आणि हा गोल कुठून तयार झालेला आहे, एका स्पेरिकल ड्रॉप पासून तो तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळं हा गोल त्या ठिकाणी तयार झालेला. इंद्रधनुष्याची कडा आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या जाते आणि ही कडा स्टडी करण्यासाठी काय केलेलं आहे, दोन सायंटिस्टनी ही कडा शोधून काढली आणि त्यांनी फॉर्मेशन ऑफ प्रायमरी रेनबो आणि फॉर्मेशन ऑफ सेकंडरी रेनबो कसं तयार झालेलं आहे हे आपल्याला आकृतीमध्ये पाहता येईल. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या वेळेस व्हाईट लाईट याच्यामधून पास होतील आकृतीमध्ये पाहून घ्या, निरीक्षण करा, व्यवस्थित निरीक्षण करा. ज्या वेळेस पुस्तकामध्ये आकृती दाखवलेली आहे या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय होईल की रेनबो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या रेनबो कलर याला आपण प्रायमरी फॉर्मेशन ऑफ द रेनबो असं म्हणतो, प्रायमरी फॉर्मेशन ऑफ रेनबो. आता या रेनबो मध्ये जर हे रे कसे गेलेले आहेत, या ठिकाणी पॅरलल, या ठिकाणी रेनबो मध्ये पॅरलल रेज इन्सिडंट झाले स्पेरिकल सरफेसवर आणि त्यानंतर एक रिफ्लेक्शन या ठिकाणी झालं, रेड आणि व्हायलेट कलर, आणि रेड आणि व्हायलेट कलर रिफ्लेक्ट होऊन परत या ठिकाणी व्ही आणि आर, रेड खालच्या बाजूला आला प्रायमरी रेनबो मध्ये आणि व्हायलेट वरच्या बाजूला आला. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे,
2 रिफ्लेक्शन झालं का या ठिकाणी वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक, म्हणजे टोटल रिफ्लेक्शन या ठिकाणी झालं. प्रायमरी रेनबोमध्ये टोटल रिफ्लेक्शन झालं. पहा आता तसंच आता सेकंडरी रेनबोमध्ये पहा, सेकंडरी रेनबो दिसतो. हा सेकंडरी रेनबोमध्ये सनलाईट कसा आला, पॅरलल नाही. सनलाईट कुठून आला या ठिकाणी, मेकिंग सम अँगल या ठिकाणी इन्सिडंट झाला बी वर, आणि बी पासून त्याचं काय झालं, डिस्पर्शन झालं, आणि डिस्पर्शन होऊन या ठिकाणी 2 कलर त्या ठिकाणी फॉर्मेशन झाले, आर आणि व्ही कलर फॉर्मेशन झाले. परत हा रेज काय झाला, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. रिफ्लेक्शन होऊन आर आणि व्ही डॅश या ठिकाणाहून तो इमर्ज झाला, म्हणजे या ठिकाणी डबल रिफ्लेक्शन झालं. वरच्या याच्यामध्ये डबल रिफ्लेक्शन झालं, इमर्जंट झाला. तर या ठिकाणी इमर्जंट होऊन कुठून आला, रेड कलर आउटसाईडला आला आणि व्हायलेट कलर इनसाईडला आला. आणि ग्राउंडवर ज्या वेळेस पाहत असताना त्याचा अँगल जर का आपण मोजला तर हा किती येईल, रेड कलरचा 54 डिग्री येईल आणि व्हायलेट कलरचा 51 डिग्री. तसाच जर अगोदरचा कलरचा जर का आपण त्याचा जर अँगल जर पाहिलेला असेल तर हा अँगल या ठिकाणी येईल. पुस्तकामध्ये दाखवलेली आहे आकृती, या पद्धतीनं आपल्याला अँगल दिसल्या जाईल. थीटा आर 42.8 म्हणजे 43 डिग्री, आणि दुसरं येईल 40.8 म्हणजे 41 डिग्री. हा त्याच्यामधला अँगल त्या ठिकाणी येईल. म्हणजे त्या ठिकाणी मिनिमम डेव्हिएशन कशा पद्धतीनं झालेलं आहे पहा, डेव्हिएशन दिलेलं आहे पुस्तकामध्ये, आकृती दिलेली आहे. मिनिमम डेव्हिएशन कशा पद्धतीनं आलं आणि त्या डेव्हिएशनमुळे काय झालेलं आहे की रेड रे आणि व्हायलेट रे या ठिकाणी आपल्याला त्याचा अँगल आपल्याला फाइंड आउट करता येईल. आणि त्यानुसार आपल्याला डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर या पद्धतीने त्याचे अँगल्स आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. म्हणजे फॉर्मेशन कसं झालं तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की रेनबो कशा पद्धतीने फॉर्म झाला, हा प्रायमरी रेनबो आणि सेकंडरी रेनबो या पद्धतीनं आपल्याला रेनबो पाहता येईल आणि रेनबो कलर्स आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येईल. आता जो काही पुढचा पार्ट आहे, हा पुढचा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. या ठिकाणी पाहायचं आहे डिफेक्ट ऑफ लेन्सेस. महत्त्वाचं आहे डिफेक्ट ऑफ लेन्सेस. लेन्सेसमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डिफेक्ट होतात, हे डिफेक्ट 2 प्रकारचे डिफेक्ट या ठिकाणी पाहता येईल. त्याला आपण स्पेरिकल ॲब्रिव्हेशन आणि क्रोमॅटिक ॲब्रिव्हेशन असं नाव दिलेलं आहे. क्रोमॅटिक ॲब्रिव्हेशन आणि स्पेरिकल ॲब्रिव्हेशन्स आपण मागच्या ह्याच्यामध्ये स्पेरिकल ॲब्रिव्हेशन ऑफ द लेन्सेस पाहिलेले होते. म्हणून आता यावेळेस आपण त्या ठिकाणी क्रोमॅटिक ॲब्रिव्हेशन पाहणार आहोत. प्रत्येक लेन्सेसबद्दल, कॉन्व्हेक्स लेन्स असो किंवा कॉन्केव्ह लेन्स, याचे ॲब्रिव्हेशन्स पाहू. आणि त्या ॲब्रिव्हेशन्सचे आपल्याला प्रत्येकी काय करायचे आहेत, फॉर्म्युलेसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत. आणि फॉर्म्युले डिराईव्ह करून आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. ॲब्रिव्हेशन्सचे फॉर्म्युले कशा पद्धतीने येईल आणि त्याची रेडियस ऑफ कर्वेचर आपल्याला कशा पद्धतीनं काढता येईल, यासाठी आपल्याला त्याचं इक्वेशन्स मांडून आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. क्रोमॅटिक ॲब्रिव्हेशन्स आपल्याला काढता येईल. हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया, क्रोमॅटिक ॲब्रिव्हेशन.